वंचित बहुजन आघाडी अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची 19 एप्रिल रोजी जाहीर सभा नांदेड येथे होणार आहे। खाली घ्या नाव पुढं। पत्रकार परिषद घेतला, कोणत्या मुद्द्यांना घेऊन पत्रकार परिषद होती, काय सांगा? वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद आहे। माझ्यासोबत शिवाभाऊ नरंगले, राजेश्वरजी हत्यांबरे साहेब पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत। दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या नवीन मोंढा येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ इथं होणार आहे दुपारी 12 वाजता। या सभेला या ठिकाणी श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे राज्याचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत। आपण काँग्रेस टीका केली आहे की काँग्रेस भाजपची बी टीम आहे, हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे। काँग्रेसमध्ये असलेले विद्यमान 3 आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष ही सगळी मंडळी भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांचेच ते कट्टर समर्थक आहेत आणि अशोकराव चव्हाणांनी केवळ भाजपचा विजय व्हावा म्हणून या सगळ्या लोकांना काँग्रेसच्या एका आजारी उमेदवारासोबत त्यांना सगळ्यांना ठेवलेलं आहे आणि म्हणून हे सगळं बी टीमचं काम काँग्रेस करत आहे। असली खरी लढाई ही भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे। तुम्ही म्हणता की ओबीसी समाज नांदेड जिल्ह्यामध्ये 10 लाख मतदान आहे, ते मतदान तुम्ही रूपांतर कसं करणार? मी ओबीसीचा स्वतः मी ओबीसी मधून येतो। साहेबांनी मला तिकीट देताना ओबीसी या विषयाचा विचार करून मला तिकीट दिले आणि ओबीसीचा मी केवळ जन्मानं नाही तर मी ओबीसीसाठी लढा लढलेला आहे। मी नरसीला 6 महिन्याखाली श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा महामेळावा घेतला होता आणि ओबीसीच्या सगळ्या आंदोलनामध्ये मी सक्रिय राहिलेलो आहे। ओबीसीवर जिथे जिथे हल्ले झाले, ओबीसीवर जिथे जिथे अन्याय झाला तिथे रात्री बेरात्री मी धावून गेलेलो आहे। त्यामुळे ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे।